निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवरती कारवाई करणार। कोकाटेंवरती कोणती कारवाई होणार हे पाहायचं आहे। कोकाटेंचं मंत्रिपद जाणार की त्यांची आमदारकी धोक्यात येणार हा सध्या सवाल आहे। कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे आणि याची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाली की कारवाई केली जाणार आहे। आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेची प्रत आल्यानंतर विधिमंडळाकडनं त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता काय कारवाई कोकाटेंवर होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या ज्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। या संदर्भात जे घटनेतील 192 असेल किंवा न्यायालयातले सर्टिफाईड कॉपीची ऑर्डर असेल या संदर्भात जे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायची गरज आहे ती केल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल। विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे। आम्ही माहिती घेतली की 95 सालापासूनची जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की JMFCच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं, सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं। आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दाद मिळतील। स्थगिती मिळाली तर आपोआपच विषय प्रश्न सुटेल।